लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता हा कधीपर्यंत येणार तर बघू शकता। यामध्ये संपूर्ण ज्या लाडक्या बहिणी आहे ह्या पात्र आहे, कारण की यामध्ये KYC केलेली असेल किंवा KYC केलेली नसेल तरीसुद्धा संपूर्ण ज्याही लाडक्या बहिणी पात्र आहे त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता असणार आहे नोव्हेंबरचा हा त्यांच्या बँक खात्यावर जमा व्हायला पाहिजे होता। यामध्ये काही लाडक्या बहिणींना जो हप्ता होता हा जमा झालेला आहे आणि यामध्ये काही लाडक्या ज्या बहिणी आहे यांना अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही आहे। तर आजपासून कोणत्याही क्षणी तुमची जी DBT आहे ही ॲक्टिव्ह होऊ शकते आणि DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावर जमा केला जाणार। अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही आहे, परंतु असे भरपूर वेळा होतात की काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले असतात आणि काही लाडक्या बहिणींना पैसे हे लेट होतात। तर लेट झालेले पैसे म्हणजे तुम्ही अपात्र नाही आहे, तुम्ही पात्र यादीमध्ये आहे, फक्त तुमचे जे पैसे आहे हे थोडे लेट झालेले आहे। तर ते पैसे तुमच्या बँक खात्यावर कोणत्याही क्षणी जमा केले जाऊ शकतात। तुम्ही बघितलं असेल की तुमच्या आजूबाजूला भरपूर लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले असेल, परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा जो हप्ता आहे हा जमा झालेला नाही आहे। तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी घाबरू नये। तुम्ही जर KYC केली असेल तरीही चालेल किंवा KYC केली नसेल तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। DBT ॲक्टिव्ह कोणत्याही क्षणी होऊ शकते। DBT ॲक्टिव्ह झाल्याबरोबर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार। DBT आज जर ॲक्टिव्ह झाली तर आजच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। त्याबद्दलची जी अपडेट आहे ही लवकरच उपलब्ध होणार। अपडेट आल्यानंतर अधिकृत माहितीसोबत तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।